ह्यानंतर आपण आता काढणार आहेत प्रेशरचं डायमेन्शन्स. आता बघा, प्रेशर PRESSURE प्रेशर इज इक्वल असतं फोर्स अपॉन एरिया. प्रेशर इज इक्वल काय असतं? फोर्स अपॉन एरिया. आता प्रेशरचं डायमेन्शन काढताना प्रेशर डायमेन्शन इज इक्वल टू फोर्सचं डायमेन्शन डिवाइड बाय एरियाचं डायमेन्शन. फोर्सचं डायमेन्शन माहिती आहे मला. फोर्सचं डायमेन्शन कसं काढायचं असतं? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. मास इंटू ॲक्सिलरेशन काय असतं? वेलोसिटी डिवाइड बाय टाईम. मासचं डायमेन्शन m1, वेलोसिटीचं डायमेन्शन L1 T⁻⁻1 आणि टाईमचं डायमेन्शन T⁻⁻1. म्हणजे हे झालं m1 L1 T⁻. टाईमचं डायमेन्शन काय असतं? T⁻+1. हे वर गेलं काय झालं? T⁻². म्हणजेच फोर्सचं डायमेन्शन काय आलं? m1 L1 T⁻² डिवाइड बाय ब्रॅकेटमध्ये डिवाइड बाय एरियाचं डायमेन्शन काय असतं? एरियाचं डायमेन्शन L². ठीक आहे. त्यानंतर बघा आता प्रेशरचं डायमेन्शन इज इक्वल टू हे L² Lचा स्क्वेअर काय जाईल? वर जाईल. आणि काय होईल बघा आता? m1 त्यानंतर L1 Lचा -2. हे L² वर गेलं काय झालं? Lचा -2 आणि T⁻². मग डायमेन्शन काय आलं आता प्रेशरचं डायमेन्शन इज इक्वल टू m1 L⁻² L⁻² काय झालं? L⁻1 आणि T⁻². हे झालं प्रेशरचं डायमेन्शन. प्रेशरचं डायमेन्शन विचारलं होतं नीट 2015ला. लक्षात? प्रेशरचं डायमेन्शन विचारलं होतं. दिसत आहे काय लक्षात? हे प्रेशरचं डायमेन्शन 2015ला विचारलं होतं. त्यानंतर खाली एक आता नोट लिहून घ्या. नोट लिहा. डायमेन्शन ऑफ प्रेशर इक्वल टू नोट डायमेन्शन ऑफ प्रेशर is same. Dimension of pressure is same as dimension of trace. Dimension of pressure is equal to dimension of trace. ठीक आहे. आता डायमेन्शन ऑफ ट्रेस हे विचारलंय नीट 2020च्या एक्झाममध्ये आणि डायमेन्शन ऑफ प्रेशर हे विचारलंय 2015ला. लक्षात? डायमेन्शन ऑफ ट्रेस इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ प्रेशर आणि ट्रेस ह्या दोघांचं डायमेन्शन सारखंच आहे. झालं नोट. दोन्ही विचारलेत नीट एक्झाममध्ये 4 मार्कासाठी. नेक्स्ट लिहा आता 15 नंबर. युनिट काय असतं प्रेशरचं? पास्कल. एक पॉईंट राहिला होता तो खाली लिहा. युनिट ऑफ प्रेशर इज पास्कल. 15 नंबर 15 स्ट्रेन. डायमेन्शन ऑफ स्ट्रेन हे तुम्हाला 3rd चॅप्टरमध्ये होईल. 3rd किंवा 4th चॅप्टरमध्ये आहे. स्ट्रेनचा फॉर्म्युला लिहा. ज्या गोष्टीचं डायमेन्शन काढायचं आहे त्याचा अगोदर फॉर्म्युला लिहायचा. स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन लेंथ. स्ट्रेनचा फॉर्म्युला काय आहे? चेंज इन
लेंथ, चेंज इन लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ. स्ट्रेनचा फॉर्म्युला काय? स्ट्रेनचा फॉर्म्युला काय? चेंज इन लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ म्हणजे डेल यल. जी गोष्ट चेंज होते ते आपण कशाने दाखवतो? डेल यल ना. चेंज इन लेंथ डेल एल डिवाइड बाय यल. हा झाला स्ट्रेनचा फॉर्म्युला. आता डायमेन्शन बघा. डायमेन्शन कसे काढणार मी? स्ट्रेनचे डायमेन्शन इज इक्वल टू लेंथचं डायमेन्शन. चेंज इन लेंथ किंवा लेंथ हे एकच डायमेन्शन असतं. लेंथचं डायमेन्शन काय झालं? L1 डिवाइड बाय एलचं डायमेन्शन म्हणजेच लेंथचं डायमेन्शन काय झालं? L1. ठीक आहे. हे दोन्ही कॅन्सल झालं म्हणजेच स्ट्रेनचं डायमेन्शन काय येईल? स्ट्रेनचं डायमेन्शन येईल m0 L0 T⁻0. लक्षात? स्ट्रेनचं डायमेन्शन काय येईल? m0 L0 T⁻0. कारण चेंज इन लेंथचं डायमेन्शन काय? L1 आहे. लेंथचं डायमेन्शन काय? L1 आहे. L1 कॅन्सल झालं. मग काय झालं? m0 L0 T0. ठीक आहे. स्ट्रेनचं युनिट काय येईल बघा? चेंज इन लेंथ म्हणजेच लेंथचं युनिट काय असतं? मीटर. आणि ओरिजिनल लेंथ म्हणजे लेंथचं युनिट काय असतं? मीटर. मीटर कॅन्सल झालं म्हणजेच स्ट्रेनचं युनिट काय असेल? स्ट्रेन इज युनिटलेस क्वांटिटी. स्ट्रेनचं युनिट काय असतं? त्याला युनिटच नसतं. स्ट्रेन इज युनिटलेस क्वांटिटी. आता नेक्स्ट लिहा. आता 16वं यंग्स मॉड्युलस. नेक्स्ट डायमेन्शन काढायचं आहे यंग्स मॉड्युलसचं. यंग्स मॉड्युलस 16वं. यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं आपल्याला डायमेन्शन काढायचं आहे. ठीक आहे. आता यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं डायमेन्शन काय असतं बघा? फॉर्म्युला काय बघा? यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो मी. यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला असतो स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय असतो? स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. आपल्याला डायमेन्शन कशाचं काढायचं आहे? यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं डायमेन्शन काढायचं आहे. यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं डायमेन्शन काढायचं आहे. मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो. ठीक आहे. काय असते यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी? स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. स्ट्रेसचं डायमेन्शन काढायचं अगोदर. यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं डायमेन्शन काढायचं आहे. स्ट्रेसचं डायमेन्शन डिवाइड बाय स्ट्रेनचं डायमेन्शन. ठीक आहे. स्ट्रेसचं डायमेन्शन इज इक्वल टू प्रेशरचं डायमेन्शन. मागे लिहिलं आहे आपण. प्रेशरचं डायमेन्शन हे स्ट्रेनचं डायमेन्शन हे दोघांचं डायमेन्शन सारखं असतं. स्ट्रेस आणि स्ट्रेनचं डायमेन्शन सारखं असतं. मी नोट लिहून दिलं आहे, त्यासाठीच लिहून दिलं आहे. प्रेशर पण नीट एक्झाममध्ये आलं आहे आणि स्ट्रेस पण ह्या वर्षी 2020ला डायमेन्शन काढा म्हणून एक्झाममध्ये आलेलं आहे 4 मार्कासाठी. प्रेशर आणि स्ट्रेसचं डायमेन्शन एकच असतं. मग प्रेशरचं डायमेन्शन किंवा स्ट्रेसचं डायमेन्शन काय येतं? m1 L1 T⁻². प्रेशरचं डायमेन्शन कसं काढलं जातं? फोर्स अपॉन एरिया. फोर्सचं डायमेन्शन काढायचं, एरियाचं डायमेन्शन काढायचं, दोघांचं जे असेल कॅल्क्युलेशन काढायचं. येतं m1 L1 T⁻².
त्यानंतर स्ट्रेसचं डायमेन्शन काय येतं M0 L0 T⁻0 लक्षात. म्हणजेच यंग्स मॉड्युलसचं डायमेन्शन काय येईल M1 L1 T⁻². ठीक आहे. M⁻0 ला किंमत काहीच नसते म्हणजे 1 असतं, L⁻0 1 असतं आणि T⁻0 1 असतं. म्हणजेच यंग्स मॉड्युलसचं डायमेन्शन काय येईल M1 L1 T⁻². त्यानंतर बघा यंग्स मॉड्युलसचं युनिट काय येतं. स्ट्रेसचं युनिट, यंग मॉड्युलसचं युनिट काढायचं आहे मला. स्ट्रेसचं युनिट काय असतं. स्ट्रेसचं युनिट असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. स्ट्रेस म्हणजे प्रेशर, प्रेशरचं युनिट काय असतं न्यूटन, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर किंवा पास्कल PASCAL पास्कल. ठीक आहे. स्ट्रेसचं युनिट काय लिहिलं न्यूटन मीटर स्क्वेअर किंवा पास्कल, मी न्यूटन मीटर स्क्वेअर लिहितो, डिवाइड बाय स्ट्रेनचं युनिट काय असतं स्ट्रेन इज अ युनिटलेस क्वांटिटी. म्हणजेच यंग्स मॉड्युलसचं युनिट काय झालं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. स्ट्रेनला युनिट आहे का नाही आहे. स्ट्रेसचं युनिट काय न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल. तेच युनिट कोणाचं असेल यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. आता 17वं लिहा. 17वं डायमेन्शन मला काढायचं आहे आता अँगल. अँगलचं डायमेन्शन. अँगल माहिती ना, दोन प्लेनमधला जो पार्ट असतो त्याला म्हणायचं अँगल. नेक्स्ट काढायचं आता अँगलचं डायमेन्शन. हा जर नंबर चुकत असेल तर तो सिक्वेन्सली तुम्ही टाका. तर माझ्याकडून चुकत असेल तर अँगलचं डायमेन्शन काढायचं. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे आता अँगलचा फॉर्म्युला काय अँगल थीटा इज इक्वल टू आर्क. हे आर्क झालं, आर्क डिवाइड बाय रेडियस. अँगलचा फॉर्म्युला काय असतो थीटा इज इक्वल टू आर्क डिवाइड बाय रेडियस. ठीक आहे. आता मला अँगलचं डायमेन्शन काढायचं आहे, मीन्स थीटाचं डायमेन्शन काढायचं आहे. आर्कचं डायमेन्शन काय येतं L1. ठीक आहे. लेन्थचं डायमेन्शन शिकवताना मी सांगितलं आहे लेन्थचं डायमेन्शन हे सेम असतं आर्कचं डायमेन्शन सोबत, डिस्टन्सचं डायमेन्शन सोबत, डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन सोबत, हाईटचं डायमेन्शन सोबत, ब्रेथचं डायमेन्शन सोबत. डायमेन्शन ऑफ लेंथ इज इक्वल टू हाईट, ब्रेथ, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, त्यानंतर आर्क. त्यानंतर रेडियसचं डायमेन्शन पण काय असतं L1. म्हणजेच अँगलचं डायमेन्शन काय झालं L⁻0. लक्षात. अँगलचं डायमेन्शन काय झालं L⁻0. आता बघा अँगलचं युनिट. अँगल आपण दोन गोष्टीमध्ये मोजू शकतो. एक तर अँगल रॅडियनमध्ये मोजताल किंवा डिग्रीमध्ये मोजताल. अँगलचे दोन युनिट आहेत, एक आहे रॅडियन किंवा दुसरं आहे डिग्री. हे जे रॅडियन आहे ते अँगलचं SI युनिट आहे. लक्षात. जे रॅडियन आहे ते अँगलचं SI युनिट आहे. लक्षात. अँगलचं डायमेन्शन काय झालं L0. हे L⁻1 वर गेलं काय झालं मग L⁻1 इंटू L⁻−1 L⁻1 कॅन्सल झालं म्हणजे L⁻0 आलं. अँगलचं डायमेन्शन काय झालं L⁻0. ते लिहा किंवा नाही लिहा काहीच फरक पडत नाही. ठीक आहे. आता 18वं लिहा. 18वं 16वं वरीस धोक्याचं आणि पोरांचं 18वं वरीस धोक्याचं असतं. 18वं लिहा आता अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटीचं डायमेन्शन काढायचं. आता बघा अँग्युलर वेलॉसिटी हे कशाने दाखवतात ओमेगानं.
अँग्युलर वेलॉसिटी कशाने दाखवतात? ओमेगानं. ज्यावेळेस मी सर्क्युलर मोशन शिकवल त्यावेळेस अँग्युलर वेलॉसिटी टर्म येईल, त्यावेळेस त्याचा फॉर्म्युला येईल. जो फॉर्म्युला मी तिथे डिराईव्ह करणार आहे तो फॉर्म्युला तुम्हाला मी इथे सांगेल. अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा इज इक्वल टू अँगल डिवाइड बाय टाइम. अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा इज इक्वल टू अँगल डिवाइड बाय टाइम. अँगल डिवाइड बाय टाइम. आता डायमेन्शन काढायचं आहे अँग्युलर वेलॉसिटीचं, ओमेगाचं. अँग्युलर वेलॉसिटी मीन्स ओमेगाचं डायमेन्शन इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ अँगल. अँगलचं डायमेन्शन मी आत्ताच काढलं आहे आणि डिवाइड बाय टाइम. ठीक आहे. आता बघा अँगलचं डायमेन्शन काय येतं? L0. लिहिलेलं नाही लिहिलं तर काही फरक पडत नाही पण लिहायचं. टाईमचं डायमेन्शन काय येतं? T1. ठीक आहे. मीन्स अँग्युलर वेलॉसिटीचं डायमेन्शन काय येईल मग? M0 L0 T⁻⁻1. M0 L0 T⁻⁻1. आता बघा युनिट काय येतं अँग्युलर वेलॉसिटीचं? युनिट कसं काढायचं? युनिट अँग्युलर वेलॉसिटीचं युनिट कसं काढायचं? अँगलचं युनिट काय असतं? रेडियन. आणि टाईमचं युनिट काय असतं? सेकंद. अँगलचं युनिट काय असतं? रेडियन. आणि टाईमचं युनिट काय असतं? सेकंद. म्हणजेच अँग्युलर वेलॉसिटीचं युनिट झालं रेडियन पर सेकंद, किंवा यस लिहून टाका फक्त, रेडियन पर सेकंद. हे कुणाचं युनिट झालं? अँग्युलर वेलॉसिटीचं. त्यानंतर लिहा आता अँग्युलर ॲक्सिलरेशन. नेक्स्ट डायमेन्शन काढायचं आहे आता अँग्युलर ॲक्सिलरेशन. अँग्युलर ॲक्सिलरेशन. अँग्युलर ॲक्सिलरेशन डिनोट करतात अल्फानं. अँग्युलर वेलॉसिटी कशाने डिनोट करतात? ओमेगानं. आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन कशाने डिनोट करतात? अल्फानं. आता फॉर्म्युला लिहा. ज्या गोष्टीचं, ज्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन काढायचं असतं त्याचा अगोदर फॉर्म्युला लिहायचा. अँग्युलर ॲक्सिलरेशन इज इक्वल टू अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाइम. लक्षात अँग्युलर ॲक्सिलरेशन इज इक्वल टू अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाइम. मला अँग्युलर ॲक्सिलरेशनचं डायमेन्शन काढायचं आहे, मीन्स अल्फाचं डायमेन्शन काढायचं आहे. त्याला मी ब्रॅकेटमध्ये लिहिलं अँग्युलर वेलॉसिटी म्हणजेच ओमेगा डिवाइड बाय टाइम. डिवाइड बाय टाइम. ठीक आहे. आता बघा अँग्युलर वेलॉसिटीचं डायमेन्शन काय येतं? आत्ताच काढलं आहे मी. बघा वहीमध्ये काय येतं अँग्युलर वेलॉसिटीचं डायमेन्शन. अँग्युलर वेलॉसिटीचं डायमेन्शन येतं M0 L0 T⁻⁻1. ठीक आहे. त्यानंतर टाईमचं डायमेन्शन काय येतं? T⁻1. लक्षात अँग्युलर वेलॉसिटीचं डायमेन्शन काय येतं? M0 L0 T⁻⁻1. आणि टाईमचं डायमेन्शन काय येतं? T⁻1. हेन्स अँग्युलर ॲक्सिलरेशनचं डायमेन्शन काय येईल मग? T⁻1 वर गेलं काय झालं? M0 L0 T⁻⁻1 आणि T⁻⁻1. T⁻⁻1 वर गेलं म्हणजे काय झालं? T⁻⁻1 झालं. मीन्स अँग्युलर ॲक्सिलरेशनचं डायमेन्शन काय आलं? M0 L0 T⁻⁻2. समजलं? T⁻⁻1 आणि T⁻⁻1 काय येतं? T⁻⁻2. त्यानंतर बघा आता युनिट. अँग्युलर ॲक्सिलरेशनचं युनिट कसं लिहायचं? अँग्युलर वेलॉसिटीचं युनिट लिहायचं, अँग्युलर ॲक्सिलरेशनचं युनिट लिहायचं आहे.
मग अँग्युलर ॲक्सिलेशन इज इक्वल काय आहे, अँग्युलर वेलोसिटी डिवाइड बाय टाइम. अँग्युलर वेलोसिटीचं युनिट काय आहे, रॅडियन पर सेकंद, आणि टाईमचं युनिट काय, सेकंद. म्हणजेच अँग्युलर ॲक्सिलरेशनचं युनिट काय झालं, रॅडियन पर सेकंद स्क्वेअर. आलं लक्षात, रॅडियन पर सेकंद अँग्युलर वेलोसिटीचं युनिट आहे आणि टाईमचं युनिट काय, सेकंद. म्हणजेच अँग्युलर ॲक्सिलरेशनचं युनिट काय झालं, रॅडियन पर सेकंद स्क्वेअर. हे झालं त्याचं युनिट. आता 19वा, नंबर, 19 नंबरला आहे टॉर्क. टॉर्क हे विचारले नीट 1989ला. टॉर्कचं डायमेन्शन, ठीक आहे. टॉर्क TORQUE. टॉर्क म्हणजे असतंय काय बघा, सपोज का ही एक पट्टी आहे तुमच्याकडे, एक लाकूड आहे, तुम्ही इकडून बी फोर्स लावतात आणि इकडून बी फोर्स लावतात. इथं फोर्स लावला, इथं फोर्स लावला, दोन्ही पॉईंटमधलं डिस्टन्स काय, D. हा फोर्स लावला, इकडून हा फोर्स लावला, ठीक आहे. ह्याला म्हणायचं टॉर्क. तुम्ही ज्यावेळेस इकडून बी फोर्स लावताल, इकडून बी फोर्स लावताल, ते काय होईल, असं फिरल, त्याला म्हणायचं टॉर्क. मग टॉर्कचा फॉर्म्युला बघा काय येतो ते, टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्कचा फॉर्म्युला काय झाला, टॉर्कचा फॉर्म्युला काय झाला, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ह्या दोन पॉईंटमधलं जे डिस्टन्स आहे ते झालं परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता टॉर्कचं मला काय काढायचं आहे, टॉर्क दाखवतात असं टीनं, टॉन दाखवतात, ह्याला म्हणायचं टॉ. हे झालं तुमचं टी आणि हे झालं तुमचं टॉ. टॉ टॉर्क इज इक्वल टू फोर्सचं डायमेन्शन इंटू डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन, ठीक आहे. फोर्सचं डायमेन्शन माहिती आहे मला, फोर्सचं डायमेन्शन कसं काढायचं, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. मासचं डायमेन्शन माहिती आहे, ॲक्सिलरेशन वेलोसिटी डिवाइड बाय टाईम. मासचं डायमेन्शन m1 इंटू, त्यानंतर वेलोसिटीचं डायमेन्शन L1 T⁻⁻1 आणि टाईमचं डायमेन्शन 1. म्हणजेच फोर्सचं डायमेन्शन काय झालं, m1 L1 T⁻². आलं लक्षात, m1 L1 T⁻² इंटू डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय असतं, L1. लेंथ, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स ह्यांचं डायमेन्शन काय असतं, L1. हे झालं L1. म्हणून टॉर्कचं डायमेन्शन कुठलंच पार्ट करायचं नसतं. लक्षात, टॉर्कचं डायमेन्शन इज इक्वल टू काय येतं बघा, आता m1ला m1 Lचा स्क्वेअर, हे इथलं L1 आणि इथलं L1 काय झालं, L स्क्वेअर आणि T⁻². हे झालं तुमचं टॉर्कचं डायमेन्शन. आता युनिट काय येतं बघा, आता टॉर्कचं युनिट फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन इंटू डिस्टन्सचं युनिट काय असतं, मीटर. म्हणजेच टॉर्कचं युनिट काय झालं, न्यूटन मीटर. लक्षात, टॉर्कचं युनिट काय झालं, न्यूटन मीटर. आता लिहा 20वा. 20 नंबरचं डायमेन्शन. 20 नंबरला क्वांटिटी घेतो होते मी, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंटम ऑफ इनर्शिया
मोमेंटम ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया डिनोट करतात आयनं. मोमेंट ऑफ इनर्शिया डिनोट कशाने करतात आयनं. आता मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू फॉर्म्युला असतो मास. मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू असतं मास इंटू डिस्टन्स. मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. ह्याचं डायमेन्शन काढताना व्यवस्थित लक्ष द्या, हे थोडंसं वेगळं असतं. ठीक आहे. आता बघा मला डायमेन्शन काढायचं आहे म्हणून मी लिहिलं ब्रॅकेटमध्ये मासचं डायमेन्शन काय असतं m1 इंटू डिस्टन्सचं डायमेन्शन काय असतं L1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. लक्षात काय लिहिलं मी बघा मासचं डायमेन्शन m1 इंटू डिस्टन्सचं डायमेन्शन काय असतं L1 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून मी त्याला लिहिलं ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बघा मी काय लिहितो ते m1 इंटू ह्या दोननं मध्ये मल्टिप्लाय केलं L स्क्वेअर झालं. लक्षात ह्या ब्रॅकेटचे जे दोन आहे त्यांनी मी मध्ये मल्टिप्लाय केलं काय झालं L स्क्वेअर. म्हणजेच डायमेन्शन ऑफ मोमेंटम ऑफ इनर्शिया. डायमेन्शन ऑफ मोमेंटम ऑफ इनर्शिया काय झालं m1 L स्क्वेअर T⁻0. ठीक आहे. हे झालं डायमेन्शन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आता युनिट कसं लिहायचं बघा. मासचं युनिट काय आहे किलोग्रॅम इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. डिस्टन्सचं युनिट काय असतं मीटरचा स्क्वेअर. डिस्टन्सचं युनिट काय मीटरचा स्क्वेअर. डिस्टन्सचं युनिट काय मीटर ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून मी स्क्वेअरला स्क्वेअर लिहिलं. म्हणजे युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काय झालं kg मीटर स्क्वेअर. लक्षात डिस्टन्सचा स्क्वेअर आहे म्हणून मी ते काय लिहिलं आहे मीटर स्क्वेअर. म्हणजेच युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काय झालं kg इंटू मीटर स्क्वेअर. आता लिहा 21 नंबर. 21 21 जे इंग्लिश स्कूलचे मीडियमचे पोरं आहेत त्यांनी 21. नेक्स्ट लिहा आता फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी डिनोट करतात एकतर n न डिनोट करतात कधी कधी f न डिनोट करतात किंवा कधी कधी हे असं v न डिनोट करतात. लक्षात फ्रिक्वेन्सी 3 गोष्टी डिनोट करतात. एकतर n न कधी कधी डिनोट करतात, कधी f न डिनोट करतात, कधी अशा v न डिनोट करतात. फॉर्म्युला लिहा. मला फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन काढायचं आहे म्हणजे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला लिहावा लागेल. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 डिवाइड बाय टाईम. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतं फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 डिवाइड बाय टाईम. आता बघा मला फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन काढायचं आहे. फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन काढायचं मी f लिहितो किंवा हे v पण लिहू शकतात किंवा n पण लिहू शकतात. मी f लिहितो. 1 डिवाइड बाय टाईमचं डायमेन्शन काय येतं T1. ठीक आहे. म्हणजेच फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन काय येईल मग T⁻⁻1. ठीक आहे. ह्याला तुम्ही असंही लिहू शकतात जर खूपच लिहिण्याची इच्छा असेल तर m0 L0 T⁻⁻1. जर खूप लिहावं वाटत असेल तर m0 L0 T⁻⁻1 पण लिहू शकतात. आता लिहा 22. आता युनिट फ्रिक्वेन्सीचं युनिट असतं हर्ट्स. HERTZ. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असतं हर्ट्स HZ. और फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असतं बघा 1/टाईम म्हणजेच काय येईल सेकंद
ठीक आहे, म्हणजेच काय लिहील मी एसचा -1 किंवा एसचा -1. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी इज इक्वल काय असतं 1/टाइम. टाइमचं युनिट काय असतं सेकंद. एस वर गेलं काय झालं s⁻⁻1. s⁻⁻1 लिहा किंवा s⁻⁻1लाच काय लिहितात हर्ट्स. हे झालं फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन. काय येतं फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन t⁻⁻1. आता नेक्स्ट लिहा आता अँग्युलर मोमेंटम 22. अँग्युलर मोमेंटम दाखवतात एलनं. अँग्युलर मोमेंटम. आता बघा अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो. अँग्युलर मोमेंटम एल इज इक्वल टू मोमेंटम ऑफ इनर्शिया. मोमेंटम ऑफ इनर्शिया त्याला मी काय लिहिलं शॉर्टमध्ये MI. मोमेंटम ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर वेलॉसिटी. मोमेंटम ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर वेलॉसिटी. आता अँग्युलर मोमेंटमचं डायमेन्शन काढायचं आहे, म्हणजे एलचं डायमेन्शन काढायचं आहे. मोमेंटम ऑफ इनर्शियाचं डायमेन्शन इंटू अँग्युलर वेलॉसिटीचं डायमेन्शन. मोमेंटम ऑफ इनर्शियाचं डायमेन्शन मी काढलं आहे. काय आलं मोमेंटम ऑफ इनर्शियाचं डायमेन्शन m1 L² T0 लिहा किंवा नाही लिहा काही फरक पडत नाही. इंटू अँग्युलर वेलॉसिटीचं डायमेन्शन. काय येतं अँग्युलर वेलॉसिटीचं डायमेन्शन काढलं आहे मी. अँग्युलर वेलॉसिटीचं डायमेन्शन येतं t⁻⁻1. ठीक आहे. म्हणजेच अँग्युलर मोमेंटमचं डायमेन्शन काय येईल आता m1 L² T⁻⁻1. हे झालं अँग्युलर मोमेंटमचं डायमेन्शन. त्यानंतर बघा युनिट काय येतं. युनिट काढताना मोमेंटम ऑफ इनर्शियाचं युनिट काय kg/m². मोमेंटम ऑफ इनर्शिया काय असतं मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मासचं युनिट काय kg. डिस्टन्स युनिट काय मीटर. डिस्टन्सचा स्क्वेअर असतो म्हणजे मीटरचा स्क्वेअर असेल इथं kg/m². आणि अँग्युलर वेलॉसिटीचं युनिट काय इंटू अँग्युलर वेलॉसिटीचं युनिट रेडियन पर सेकंद. म्हणजेच अँग्युलर मोमेंटमचं युनिट काय झालं kg/m² इंटू रेडियन पर सेकंद. लक्षात अँग्युलर मोमेंटमचं युनिट कसं काढलं मी मोमेंटम ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर वेलॉसिटी. ह्या दोघांचं युनिट मल्टिप्लाय केलं काय आलं kg/m² इंटू रेडियन पर सेकंद. अँग्युलर वेलॉसिटीचं युनिट काय रेडियन पर सेकंद. हे झालं 22. आता लिहा 23. मध्ये लिहा आता प्लँक्स कॉन्स्टंट. हे विचारलंय नीट एक्झाम 2001ला. प्लँक्स कॉन्स्टंटचं डायमेन्शन. आता प्लँक कॉन्स्टंटचं डायमेन्शन कसं काढायचं बघा.
प्लँक कॉन्स्टंट हे एक कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, त्याची व्हॅल्यू एक पर्टिक्युलर व्हॅल्यू असते, फिक्स व्हॅल्यू असते. मला प्लँक कॉन्स्टंटचं डायमेन्शन काढायचं. मी कसं काढणार बघा, माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, ई इज इक्वल टू एच म्हणजे प्लँक कॉन्स्टंट. प्लँक कॉन्स्टंट कशाने दाखवतात, एचनं. ई इज इक्वल टू एच एफ. हा माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे. ई म्हणजे एनर्जी, ई म्हणजे काय, एनर्जी, इज इक्वल टू एच म्हणजे काय, प्लँक्स कॉन्स्टंट, इंटू एफ म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. एफ म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. मला कुणाचं डायमेन्शन काढायचं आहे, प्लँक कॉन्स्टंटचं डायमेन्शन काढायचं आहे. मीन्स मी काय लिहील, एच इज इक्वल टू ई डिवाइड बाय एफ. मला कुणाचं डायमेन्शन काढायचं आहे, प्लँक कॉन्स्टंटचं डायमेन्शन काढायचं आहे. मग काय लिहिल मी, एच इज इक्वल टू ई डिवाइड बाय एफ. हे एफ काय झालं, इथे डिवाइडला आलं. प्लँक कॉन्स्टंट इज इक्वल टू ई डिवाइड बाय एफ. ईचं मला डायमेन्शन माहिती आहे, ई म्हणजे एनर्जी, ठीक आहे. वर्कचं आणि एनर्जीचं डायमेन्शन सेम असतं. मग एनर्जीचं डायमेन्शन काय आहे, m1 एल स्क्वेअर टी रेस टू मायनस 2 डिवाइड बाय फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन काय असतं, टी रेस टू मायनस 1. फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन काय आहे, टी रेस टू मायनस 1. म्हणजेच फ्लाइंग कॉन्स्टंटचं डायमेन्शन, डायमेन्शन ऑफ फ्लाइंग कॉन्स्टंट काय येईल बघा आता, m1 एल स्क्वेअर हे टी रेस टू मायनस 1 वर जाईल. लक्षात, टी रेस टू मायनस 1 वर जाईल. टी रेस टू मायनस 1 वर गेल्यानंतर काय होतं बघा, टी रेस टू मायनस 2 इंटू टी रेस टू मायनस 1, ठीक आहे. म्हणजेच प्लँक कॉन्स्टंटचं डायमेन्शन काय येईल बघा, m1 एल स्क्वेअर टी रेस टू मायनस 1. टी रेस टू मायनस 1 वर गेलं काय झालं, टी रेस टू प्लस 1 झालं. मायनस 2 मधून प्लस 1 गेलं काय झालं, टी रेस टू मायनस 1. प्लँक कॉन्स्टंटचं युनिट असतं, प्लँक कॉन्स्टंटचं युनिट असतं जूल सेकंद. जूल सेकंद, जूल सेकंद. जूल सेकंद काय असतं, जूल एनर्जीचं युनिट आहे आणि फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे, फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे, फ्रिक्वेन्सीचं युनिट असतं 1 डिवाइड बाय टाईम, 1 डिवाइड बाय सेकंद असतं, ठीक आहे. हे झालं प्लँक कॉन्स्टंट. काय आलं डायमेन्शन, m1 एल स्क्वेअर टी रेस टू मायनस 1.